नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपकडून एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम, दिल्लीवारी देखील ठरली फेल। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। स्थानिक विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये 11-4-2चा फॉर्म्युला ठरला आहे। या फॉर्म्युल्यानुसार शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत। एकनाथ शिंदे सुरुवातीपासूनच 7 जागांसाठी आग्रही होते। त्यांची राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत चर्चा देखील झाली होती, मात्र तोडगा न निघाल्याने त्यांनी सरळ दिल्ली गाठली। मात्र समोर आलेल्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामुळे शिंदेंना दिल्लीतून रिकाम्या हातानेच परतावे लागले। त्यामुळे भाजपने एकनाथ शिंदेंच्या स्थानिकच्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा आहे। जागा वाटपात एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही। 3 जागांवर दावा सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या वाट्याला तर 2च जागा आल्या आहेत। पुणे आणि रायगड या 2 जागा यांच्याकडे असतील अशी सूत्रांची माहिती आहे। ठाण्याच्या जागावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। एकनाथ शिंदेंना ठाण्याचीच जागा पाहिजे, त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील जागा हवी आहे। या दोन्ही शिवसेनेचे प्रतिष्ठेच्या केल्या आहेत, मात्र या ठिकाणी भाजपची वाढलेली ताकद ही शिवसेनेची डोकेदुखी ठरणार। स्थानिक नेते या जागा शिवसेनेला सोडण्यास तयार नसल्याचे समजते, त्यामुळे शिंदेंना नेमक्या कोणत्या 4 जागा मिळणार यावर देखील चर्चा सुरू आहे। शिंदेंनी ठाकरेंना सोडून चांगलं केलंय का, हे महाराष्ट्राची जनता कौल नक्कीच देईल।